राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, लोकांनी अफवा पसरवली की पेट्रोल संपले आणि कच्च्या तेलाचे पण रेट वाढले असं सांगितले लोकांनी. त्यामुळे आता मी चाललो सकाळी पेट्रोल टाकायला आणि आपल्या घरच्या पेट्रोल पंप आहे. पेट्रोल टाकून गाडीत पहिली सकाळी. मम्मीला मी सोडायला आलो इथं भगवान बाबा चौकात. मम्मी इथं बसली सावलीला, उन्हात सावलीत बसली इथं. आता इथं मंदिर आहे मित्रांनो हनुमानाचं. आणि एक बाई इथं आत्ता इथून टू व्हीलरवर आहे. ती बाई टू व्हीलरवरून आली आणि देवाच्या दारात हॉर्न वाजत होती आणि देवाच्या पाया पडती. मी तिला काय सांगायचं होतं देवाला, हो मी आले. घंटा वाजवायच्या ती हॉर्न वाजत होती गाडीचा. इतकं हसू आलं ना मला आत्ता. ती बाई म्हणजे इतकी पागल बाई आली तिकडून आहे, म्हणजे रोडवरून आली आणि देवाच्या दारात हॉर्न वाजत होती आणि मग पाया पडती. मी सांगायचं काय होतं तिला की देवा मी आले. काही लोक येडे लोक फार पागल झाले दोन जणांचे. अरे त्याच्यात आहे ना दगड वगैरे टाक काहीतरी जड, म्हणजे खाली सरळ ते ओढणार नाही. मित्रांनो हे साडी ऐक ना, एक काम नाही बाटली खाली ना, एक काम कर पाण्याची बाटली वगैरे काहीतरी घाल त्याच्यात, म्हणजे खाली सरळ जड. तर मित्रांनो, आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या आणि आता अयोध्याला जायचा प्लॅन चालू आहे फिरायला. सांग मला कुठं जायचंय, फक्त सांग जायचंय. बरं ठीक आहे, ब्लॉग मध्ये घेऊ. रिव्हील केलंच तू आता तर काय नाही ना, ब्लॉग मध्ये घेऊ ना. मित्रांनो ही साडी वरती द्यायची, त्यासाठी एवढी मशागत चालली आहे. आता कधी टाकला दगड टाकला काय मित्रांनो, अयोध्येला नाही जाणार आहे, मज्जा केली. ईदलच्या इथं जाणार आहे, वॉटर पार्कला आली वॉटर पार्कला. इथं नेपकीला वॉटर पिशवी आली. निंजा टेक्निक इथं काय बांधलंय. राहू दगड राहू त्याच्यात, तू ते वरून टाकून ते काय. वा निंजा टेक्निक घ्यायला म्हणते. नेपकीला वॉटर पार्क झालंय, तिकडे जाणार आहे आम्ही. आता आम्ही चाललोय रोकेत भवनला. जा दुसरं ब्लॉक करतो ना, वाढला ना तू पण त्यांना ना. बसलो गाडी सावलीत लावली झाडाखाली, तर खंडूला सोडू. चला चल ओला झाला. मित्रांनो आता बस 5:30 वाजले झाले आणि 6 वाजलेत आणि मी आत्ताच घरी आलो आहे 6 वाजता. मी बाहेर नव्हतो गेलो, आज घरीच होतो. मम्मीला आणायला गेलो आता. आम्हाला जायचं चाललं होतं अयोध्येला, जायचं चाललं होतं. मम्मी, मी आणि मावशीचा मुलगा आणि काका, आम्ही 5 जण जायचं चाललो होतं. पण माझी मोठी दुसरी एक मावशी आहे, लहानी मावशी, ती नको म्हणली. आणि काका माझं आणि मावशी मुलं आमचं 3 जणांना जायचं चाललेलं आहे. हा म्हणतो आम्ही. आणि 2 मावशी म्हणजे माझी मम्मी आणि मावशीच्या मुलाची मम्मी म्हणजे माझी मावशी, आम्ही हे दोघी जणी मम्मी नाही म्हणून राहिले नाही का. आमचं तिघांचं असं चाललं की आम्हाला तिघांना पण जायचं, या दोघींना न्यायचंच नाही का. पण कुठंतरी फिरायला जायचं वर्षातून एकदा प्लॅन ठरतो. त्यात तुमचं मध्ये काय करे. कधी गेलो हॉटेलमध्ये जेवायला, एकदाच गेलो त्या दिवशी, ते बी दुसऱ्याची पार्टी होती, जमणार नाही. आम्ही जाणार आहे. ठीक आहे, तुला काय अडचण आहे. पण तुला नाही कोणी बोललं चला म्हणून, तुम्हाला दोघींना बोललं ना तुम्ही बहिणी येऊ नका दोघींना. एक ब्रेड म्हणलं, एकच ब्रेड ती जाऊ दे. ऐक ना, 8 ते 12 ऐक ना, मी समर्थन धन्य आम्ही 3 जण जाणार आहे. काय चला ब्रेड म्हणलं की लगेच येतो. कशासाठी येतो ब्रेड बघितलं की लगेच येतो घरी. चॅप्टर बघू मित्रांनो. आता आपण चाललोय गावात मित्राकडे, जरा आपलं काय होतं अरे लागलं इथे. मित्रांनो आम्ही आलो होतो आता चहा प्यायला. एवढं ऊन झालं, संध्याकाळ झाली. मित्र म्हणे चहा प्यायला जायचं, एवढं गरमत आहे म्हणतं. भाऊ नको चहा, तरी म्हणे चहा प्यायला चला. आता चहा मास्केला आलोय चहा प्यायला. मित्रांनो या नंबरने आपला फोन नंबर स्टार्टिंग होतो गाडीचा, हे मोबाईल नंबर स्टार्टिंग होतो या गाडीच्या नंबरने आपला. अरे करतो बुट्ट्या. काय आनंद झाला तुला, बाहेर आला आनंद झाला तुला. मी तुला फॅन नाही लावत कोणी.
पिल्लू यांना एवढा खर्च करून एवढी मोठी वरची लाईट लावली आणि मम्मी लाईट मी नुसती बटन दाबलं लाईटचं मम्मी ते लोकांची भांडणं चालू आहे आता तिथं ते घोड्यावाले लागले ते मिटले होते तिकडं घरात होता ना बसलेला पाणी काही सांग अरे यार पाणी कधी सांगलंय खुर्चीवर या पाणी जेवायला बसलोय मित्रांनो जेवायला बसलोय आंब्याचा रस काहीतरी पडले काळ मम्मी आंब्याचंच काहीतरी रस मित्रांनो अजून वांग्याची भाजी आहे मटकी आहे सुकी कोरडी मटकी आहे अजून लोणचं आहे मित्रांनो जेवण वगैरे करू मग आताच गावातून आले आता ब्लॉग वगैरे एडिट करून जेवण करू आणि ब्लॉग येईल लगेच अपलोड करू लवकर आता आवरले आपलं तर लवकर अपलोड करून कारण काय होतं नंतर उशीर होतो मग 12-1 वाजतात मला घरी यायला झोपत नाही पूर्ण आणि सकाळी लवकर उठायचं आपल्याला बाहेर जायचं माणसं चालते आम्ही घरी मम्मी एकटी तर मम्मीने इन्फॉर्मेशन दिली तर काय काय दिली ते मम्मीने त्यांनी नाव काय गाव काय गाडी वगैरे आहे किती विचारलं किती गाड्या आहेत तसं विचार 2 आहेत ना खोटं खायचं मग अजून काय विचारलं घर स्वतःच आहे भाड्याचं आहे मग अजून मग अजून तू काही प्रश्न विचारले असते ना अजून काही प्रश्न विचारले नाही फक्त एवढंच विचारले 3-4 प्रश्न फक्त वार्षिक उत्पन्न वगैरे काही तसं काही विचारलं नाही काय काम करता काय शिकताय घरात कोणी काही काय असं विचारलं का नाही चल 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 आंब्याचा रस देतो चल चल उठ चल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद